तर नमस्कार, मी विकी आणि सकाळचा अल्पोपहार आम्ही अन्नग्रहण करून कालू वॉटरफॉल या साईडने निघणार आहे. माझा जीवलग मित्र सौरभ. तर कसा आहेस मित्रा? निवांत आहे. ओके. आणि आपला एकदम जिगरी यार श्रेयस, लाखो दिलो की धडकन. तर सध्या इथपर्यंत आलेलो आहे आणि एक मोठाच भारी इश्यू झालेला आहे आम्हाला. तर जे आम्ही आमच्या मोठ्या मोठ्या गाड्या सध्या सकाळी लावल्या होत्या दोन्ही, तर ते आज माट्यामध्ये पूर्णपणे ढसून गेलेले आहेत. आणि माझ्या मागे बघू शकता की गाडी पूर्णपणे हलू शकत नाही. वेलकम टू माय लॉग. माझं नाव विकी. आज आपला ट्रेक असणार आहे कालू वॉटरफॉल. 5 लेअरमध्ये 4 लेअरमध्ये पडणारा हा वॉटरफॉल अत्यंत भारी आणि किंग ऑफ वॉटरफॉल म्हटलं. चलो ट्रेक हम स्टार्ट करते हैं. ओके. और जो भी आप खाओगे पियोगे वो प्लास्टिक अपने साथ गणपति बाप्पा. तर सौरभ, आपण लास्ट टाइम कळसुबाला भेटलो होतो माहिती आहे? हाँ माहिती आहे. मागच्या वर्षी. आणि 1 वर्षापासून आमची भेट नाही आहे. तर तब्बल यांनी खूप सारे ट्रेक केलेले आहेत, मी पण केलेले आहेत. पण बघा ना, ट्रेकरच्या नशिबामध्ये पण आम्हाला 1 वर्षांचा असा टाईम भेटला आता भेटायला. असा इश्यू झालेला आहे. आणि अत्यंत मला माझ्या मित्राशी भेटताना खूप आनंद होतो आहे. आणि आज तुम्हाला सांगा कालू वॉटरफॉलला ट्रेक लीड करण्यासाठी आलेला आहे. तर थँक्यू सौरभ यार. गाडी खूप कमी बोलतो, पण कसं आहे, शॉर्ट अँड स्पीड बोलतो. 120. तर आता या लॉगमध्ये, या प्रवासामध्ये माझ्या मित्राला मी एक सप्रेम भेट देतोय. भाऊ आहे तुझ्यासाठी. ओके, थँक्यू. ओके. आता जास्त इथं युवकांमध्ये खूप अशी उत्साह आहे ट्रेकबद्दल. आणि खूप अत्यंत रविवार शनिवार या दिवशी खूप गर्दी असते. आणि खास करून कालू वॉटरफॉल जो आहे हा 5 लेअरमध्ये पडणारा वॉटरफॉल आहे. आणि याला वॉटरफॉल म्हणजे धबधबाच्या जगामध्ये त्याला राजा म्हटलं जातात, म्हणजे किंग ऑफ वॉटरफॉल्स. आणि व्हॅली ऑफ शॅडोज हे चांदन व्हॅलीला म्हणतात. तर सकाळी 11 वाजता मी शेगाव इथून निघालो आणि डायरेक्ट मी कल्याणपर्यंत आलो. कल्याणवरून मी कल्याण ते अहिल्यानगर जो हायवे असते त्या हायवेवरून मी एस टी महामंडळ घेतली आणि तिथून मी सावर्णे या गावाला आलो. सावर्णे गावावरून कालू वॉटरफॉल पूर्णपणे असा एक बेस विलेज असतो. आपण कालू वॉटरफॉलपर्यंत येऊ शकतो. इन केस तुम्हाला फ्युचरमध्ये ट्रेक्स करायचे असतील तर मला बिंदास सांगा. माझी कंपनी आहे ट्रेकबर्ड्स. मी ट्रेकबर्डचा को फाउंडर आहे. आणि तुम्हाला खूप असं अत्यंत म्हणजे तुमचं खाणं पिणं राहणं सगळं मी बघणार. आणि तुम्हाला मजा येईल याची गॅरंटी माझी. सो माझं सांगत मी नेहमी राहा. मी सह्याद्रीपुत्र विकी आणि माझी कंपनी ट्रेकबर्ड्स. तर पूर्णपणे मला इथूनच कालू वॉटरफॉल दिसतोय.
आणि त्यावरच एक अद्राई जंगल ट्रेकचा एक व्ह्यू पॉईंट असतो कालू वॉटरफॉल बघायसाठी. तर मला ते एकदम क्लिअर आणि स्पष्ट दिसतोय. मी तुम्हाला दाखवतो. बघा मागे. हा कालू वॉटरफॉल आहे. काही 4 लेअरमध्ये हा पडतो आणि यावर अद्राई जंगल ट्रेक याचा एक व्ह्यू पॉईंट आहे. अद्राई जंगल आपण ट्रेक जेव्हा करतो तर या अद्राई जंगल ट्रेकवरून आपल्याला कालू वॉटरफॉल सरळ सरळ दिसतो. आणि कॅमेरा चांगला असेल अजून माझा तर तुम्हाला बारीक बारीक लोक वर दिसतीलच. आहे इथं काहीतरी उभे उभे लोक काहीतरी. तर आता मी सध्या माझ्या मित्राकडं समीरकडे आलेलो आहे आणि समीरनी रात्री त्याच्या घरी मला आसरा दिलेला होता. तर समीर यार थँक्यू सो मच. आणि समीरने खूप मदत केली आणि रात्री माझं खूप डोकं दुखत होतं. तर समीर स्वतःहून माझ्यासाठी डोकं दुखी गोळी आणली यार. थँक्यू यार खरंच. आणि तुम्ही नक्की कधी काळू वॉटरफॉलला आले तर समीर आणि तुषार यांच्या घरी नक्की भेट द्या. एकदम चवचवीत जेवण असतं यांच्याकडं आणि राहण्याची उत्तम सवय आहे. ओके तुला बोलायचं आहे तू म्हणलं की आमच्या घरी नक्की भेट द्या. आम्ही करतो. आमच्या घरी नक्की भेट द्या. आम्ही सगळे तुम्हाला जेवण वगैरे देतो. पाहिजे तर कॉल करा. नंबर हां मी नंबर टाकून देईल. कॉन्टॅक्ट करा यांना आणि यांच्याचकडे तुम्ही या राहायला. कारण की बेस्ट आणि एकदम क्वालिटी सर्व्हिस हे लोक देतात. थँक्यू. तर इथं मला नदी लागलेली आहे आणि नदी ओलांडून मला तिथे जायचं आहे. आणि सगळेजण समुंदर हा बाई तर सगळेजण ही नदी ओलांडून त्या साईडला जात आहे आणि खूप मस्ती करतात हे लोक इथं. आणि मलाही करायची पण जरा जबाबदाऱ्या असतात म्हणून मी पूर्णपणे नाही करू शकत. पण मी पण करतोय. हां तर मला सध्या ब्रँड आलेला आहे एक स्पार्क कंपनीकडून. तर अक्षय कुमारने म्हटलं की भाई आता तू माझं ब्रँड सांभाळ. तर सध्या आपण स्पार्क कंपनीची सँडल आहे याला आपण टेस्ट करतोय. आणि ही जी मुलगी तन्वी आहे, तन्वी इथं वर बघ. तर तन्वीच्या पायामध्ये एक सँडल आहे स्पार्कची. तर तन्वी सांगशील मला सँडल स्पार्कबद्दल तू? फक्त आवाज येतो पण काहीच त्रास होत नाहीये चालायला. ओके. आणि माझी निकिता फ्रेंड पण आली आहे. हाय गाइस. उसने देखो नाही तिने बघा स्पार्कची चप्पल घातली आहे. हां हां आणि मी ट्रेक करते. एव्हरी ट्रेक शी डज विथ दॅट स्पार्क चप्पल ऑन. Okay, okay. रतनगड ऑल्सो. रतनगड तर मला असं वाटतंय अक्षय कुमारनी तन्वीला लाईफ टाईम अक्षय कुमार मला काय ना स्पार्कचं कोण brand? मला काय अक्षय कुमार. तर अक्षय कुमारने तन्वीला मेंबरशिप दिलेली आहे स्पार्कची म्हणून ते प्रत्येक ट्रेकमध्ये स्पार्क चप्पल आणते. विवरा प्रचंड शौर्यधारा उज्ज्वला शिरगंभीरा. तर कालू वॉटरफॉलच्या एकदम जवळ आलेलो आहे मी. माझा मित्र सोबत श्रेयश. कसं वाटतंय? एक नंबर भाई. ओके. आता जरा पाऊस सुरू झालेला आहे. आता सबकी फटेगी. नेक्स्ट वीकेंडला तुम्ही पण बुक करा.
काळाच्या घाटामधला चालू वॉटरफॉल जो 4 लेअरनी पडतो आणि अत्यंत सुंदर आणि खूप हाईट आहे. तरी हा 200 ते 150 मीटर पेक्षा पण उंच होऊ शकतो. तर सह्याद्रीचा असा कोणताच स्थळ नाही जिथे तुम्हाला असं सुंदर शोभून दिसत नाही. तर वा, आणि मजा आली आज. तर हा ट्रेक आता पूर्णपणे आता झालेला आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही हा व्लॉग बघितलेला आहे पूर्ण. आणि थँक्यू. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला फिरायला यायचं असेल माझ्या संग तर मला कॉन्टॅक्ट करा. इंस्टाला, यूट्यूबला माझा नंबर असतेच नेहमी. आणि कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला ट्रॅव्हल, डिनर, लंच विथ स्टे हे सगळ्या गोष्टी माझ्या जबाबदारीने तुम्हाला देणार आहे. आणि तुम्हाला सह्याद्रीच्या भन्नाट जागात एकूण एक लोकेशन दाखवणार आहे. सो ट्रेक बड्स, दिस इज सह्याद्रीपुत्र विकी अँड थँक्यू फॉर दिस वॉचिंग माय. ट्रेक ऑलमोस्ट आता संपलेला आहे आणि प्रत्येकाने अल्प उपहार म्हणजे जेवण केलेलं आहे. आणि बस आता प्रत्येकाला रेडी करून आपल्याला बस निघायचं आहे. तर माझ्या दोन्ही बस सध्या रेडी आहेत आणि पटकन निघणार आहे. आणि यांना मला कल्याणला थांबायचं आहे आणि ठाणेला. आणि तिथून मग मी माझ्या मार्गे पुण्याला येऊन जाईल. आणि असं करून हा पूर्ण ट्रेक पूर्णपणे संपत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. ट्रेक बर्ड्स, सह्याद्रीपुत्र विकी.